किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा स्पेशलमध्ये आज आपण जवसाचे लाडू पाहत आहोत. अगदी सोपी पद्धतीने आणि हेल्दी असे. तर जवसामध्ये भरपूर ओमेगा 3 फायबर असे वेगवेगळे भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि ते केसांच्या आरोग्यासाठी, स्किनच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे. ते नुसतं खाणं होत नाही, त्यामुळे आपण आता हे लाडू बनवणार आहोत. तर थोडेसे तीळ घ्यायचे आहेत, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. तीळसुद्धा हिवाळ्यात खाणं हे अगदी छान आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तीळ पण छान भाजल्या गेलेत. त्यानंतर आता आपण थोडंसं खोबरं घ्यायचं आहे. सुकं खोबरं खिसून घेतलं आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे. जास्त गरम करायचं नाही आहे, नुसतं थोडंसं गरम करून आपण ते घ्यायचं आहे. त्यानंतर भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया घेऊया, त्यासुद्धा थोड्याशा परतून घ्यायच्या आणि त्या आपण वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेऊया. ह्या अशा अख्ख्याच टाकणार आहे मी लाडूमध्ये. त्यानंतर तुपामध्ये बदाम घेऊन ते सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर थोडेसे काजू घेऊन ते सुद्धा परतून घेऊया. काजू छान परतल्या गेलेले आहेत. त्यानंतर आता आपण थोडीशी तुपावर कणिक भाजून घ्यायची आहे. कणिक अगदी मंद गॅसवर खरपूस छान भाजलेली आहे. ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर थोडीशी खसखस घ्यायची आहे. खसखससुद्धा गरम करून झाल्यानंतर आपण कणकेवरच टाकून घ्यायची आहे. ती मिश्रणात बारीक करायला टाकायची नाही आहे. गूळ घेऊन थोडंसं पाणी टाकून नुसतं पाक करायचं नाही आहे, फक्त वितळवून घ्यायचं आहे आपल्याला. हे वितळत आहे तोपर्यंत आपण जे मिश्रण भाजलेलं आहे ते मिक्सरमध्ये काढून घेऊया. ते सगळं मिश्रण टाकलेलं आहे. त्यानंतर मी थोडेसे अख्खे जवस ठेवले होते, ते चावण्यासाठी छान लागतात म्हणून ते टाकायचे आहेत. आणि किसमिस टाकलेली आहे. भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया टाकायच्यात आणि डिंक जो आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे. हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया व्यवस्थित. तोपर्यंत आपला गूळ वितळलेला आहे छान. त्यामध्ये थोडंसं केशर आणि वेलची सिरप टाकत आहे. ते टाकून एक अर्धा मिनिट थोडंसं असं परतून घ्यायचं आहे गरम गॅसवर आणि नंतर हे मिश्रण जे आहे ते आपल्या लाडूच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. आणि त्यानंतर सगळं मिश्रण एकजीव करून हाताने छान थंड झाल्यानंतर व्यवस्थित लाडू मळून घ्यायचे आहेत. अतिशय हेल्दी असे लाडू आपले तयार होत आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण हे रेसिपी ट्राय करा. हेल्दी असे जवसाचे लाडू तयार आहेत.